हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर इकडे संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे लावायचं चालू आहे. तर संध्याकाळचं म्हणजे खूप वेळ झालेला आहे, म्हणजे मग ते 7 वाजलेले आहेत. तर मी भाजी घ्यायला गेली होती, त्यामुळे उशीर झाला मला. मग भाजी घेऊन आल्यानंतर मग मी दिवाबत्ती वगैरे आहे तर ती करून घेतली. तर आज आहे जेवणामध्ये तसं तर महाराष्ट्रीयन बेंदूर आहे, पण आमच्या इकडे पुरणपोळ्या वगैरे बनवल्या जातात. पण मिस्टरांचे थोडंसं पोट खराब होतं, त्यामुळे त्यांना पुरणपोळी वगैरे नको होती. मग म्हटलं गोड काहीतरी बनवू, म्हणून आज मी मस्त अशी लॅप्सी आहे ती बनवलेली आहे. खूप टेस्टी आणि खूप मस्त झाली होती. अगदी मुलींनासुद्धा खूप आवडली आणि यांनासुद्धा खूप आवडली. मग गोड काहीतरी पाहिजे म्हणून मग मी लॅप्सी आहे तर ती बनवली होती. तर थोडीशी म्हणजे घट्ट वगैरे अशी नाही, थोडीशी पातळ अशी खीर टाईपमध्ये बनवली होती. तर त्यांना पण तशीच हवी होती. आणि पालक आहे तर ते मी भाजी बनवणार होती पालकची. तर पालक आहे घेऊन आली होती, मी साफ करायला बसली होती. पालक साफ करायला घेतलेला आहे, त्याच्याबरोबर लसूणसुद्धा म्हटलं एक साथ बसलंय तर आता सगळीच कामं आहेत ती करून घेऊ. नाही तर मग सारखं आणि कचरासुद्धा सारखा पडत असतो, म्हणून लसूण वगैरे म्हटलं लागलाच सोलून घ्यावा. नंतर पालक साफ करून नंतर तांदूळ आहेत ते सुद्धा साफ करून घ्यायचे आहेत. तांदूळ कसे गावाकडचे असल्यामुळे थोडं त्यात भात वगैरे असतं ते राहिलेलं असतं. मग मी ते साफ वगैरे करून म्हटलं लगेचच घ्यावं लागलेच, आणि एकदम कचरा मग काढता येईल. मग सारखा कचरा पडण्यापेक्षा एकदमच सगळं होऊन जाईल म्हणून मग इकडे पालक वगैरे साफ करून घेतला. आता लसूण आहे तर तो मी साफ करून घेते. आणि एकदम लसूण साफ करून मी फ्रीजमध्ये वगैरे काही ठेवत नाही, जसा लागेल तसा मी साफ करून ठेवत असते. तर इकडं तांदूळ आहेत तर ते सुद्धा साफ करून घेते. म्हणजे त्यात थोडेसे भातकुंड वगैरे आमच्याकडे म्हणतात तर ते राहतात, किंवा खडे वगैरे असतात. गावाकडचे असल्यामुळे त्यात थोडंसं आपण ज्यावेळेस ते कांडून आणतो भात, तर त्याचा कोंडा वगैरे असतो तर तो सुद्धा असतो, त्यामुळे तो सुद्धा साफ करावा लागतो, पाकडून वगैरे घ्यावं लागतं. तर गावावरून कांदे वगैरे आणलेले ते तसेच मी खाली पसरवून ठेवलेले आहेत एका गोणीवर. आणि ह्याच्यात तांदूळ आणि शेंगा आहेत, पण ते ठेवायला माझ्याकडं काही नाही, त्यामुळं मी तसेच ठेवलेलं आहे. आणि तिथे न लागणारे जे कपडे आहेत तर ते ठेवलेले आहेत. तर मम्मी गावी जाणार आहे, तिच्याजवळून देणार आहे गावाला. मग ते कोणी यूज करतं, म्हणजे जसं की ज्यांचे लहान मुले आहेत आमच्या इकडे, आमच्या वाड्यामध्ये, म्हणजे मी माझ्या माहेरीच देते, सासरी एवढं कोण लहान नाही आहे तर ते यूज करतात. तर इकडे पालक वगैरे सगळं साफ केला, तांदूळ पण साफ करून घेतलं. आणि ही भांडी आहेत दुपारची ती घासून वगैरे ठेवलेली, पण लावली नव्हती, निथळायला ठेवली होती. निथळून दिली म्हणजे कसं कपाट जास्त घाण होत नाही, खराब होत नाही, म्हणून मी निथळायला तशीच ठेवली होती. तर ती आधी भांडी आहेत तर ती लावून घेते, नंतर स्वयंपाक आहे तो करायला घेते. पालक वगैरे स्वच्छ धुवून वगैरे नंतर त्याची गरगाटा टाईपमध्ये भाजी बनवणार आहे. घरात सगळ्यांनाच आवडते मस्त अगदी. ती अगदी मिक्सरला पातळ करून अशी नाही करत मी, रवीनेच घुसळून वगैरे असं छान बनवते. तर इकडे एका साईडला दूध गरम करत ठेवलेलं आहे. मग आता लगेचच भात आहे तर तो सुद्धा लावून घेते. मस्त असं 2-3 पाण्याने धुणार आहे तांदूळ, आणि नंतर मग भात आहे तर तो ठेवलेला आहे. नंतर पालक आहे तर त्यात पाणी टाकून ठेवलेलं आहे थोडंसं म्हणजे धुण्यासाठी. तर इकडे तोपर्यंत दिशा आली होती कॉलेजवरून. तर दिशाचा आज त्या मैत्रिणी भेटणार होत्या, तिघीजणी आहेत त्या, म्हणून ती थोडं लेट आली. कारण आता ह्या तिघी मैत्रिणी आहेत तर त्यांचं वेगवेगळ्या कॉलेजमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नंबर आलेले आहेत, त्यामुळे त्या आज भेटणार होत्या. आणि ती तिच्या मैत्रिणींच्या बरोबर थोडंसं बाहेरचं स्ट्रीट फूड खाण्यासाठी गेली होती. तर ती बर्गर खाऊन आली होती आणि येताना आर्यासाठी सुद्धा घेऊन आली होती. पण आर्या कराटे क्लासला गेली होती, त्यामुळे तिचं तरी काय खाणं आता ती कधी 9-10 वाजता येईल त्यावेळेसच. तिला म्हटलं गरम आहे का, तर ती म्हटली हो आहे, पण ती येईपर्यंत पूर्णपणे थंड झालं होतं. तर त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे, मी तसंच ठेवून देते. मग तिचा डब्बा वगैरे चेक केला, खाल्लास का, ती कसं पहिल्यापासून सवय आहे ना डब्बा वगैरे सगळा क्लीन करून ये, खाऊन ये वगैरे. तर डब्बा वगैरे खाऊन आली होती. आणि मग आता ती बसली होती पाणी पीत. तर तिला म्हटलं फ्रेश वगैरे हो, तोपर्यंत तिचा ऑनलाईन क्लास असतात तर ते करत बस म्हटलं काहीतरी खाऊन. आणि नंतर ती खाऊनच आली होती बाहेरून, त्यामुळे तिला काही खायचं नव्हतं. मग म्हटलं मी स्वयंपाक करते.
तर तिला असं खीर वगैरे हे पदार्थ खूप आवडतात. तर ती विचारत होती काय जेवण बनवणारच वगैरे. मग तिला सांगितलं तर ती म्हणते ठीक आहे चालेल. आणि त्या वासानेच तिला एवढी भूक लागली होती ना, तर पण आरू लवकर आली नव्हती कराटे क्लासवरून. ती सिनियर असल्यामुळे तिला लेट सोडतात आणि मिस्टरसुद्धा आले नव्हते, पण आम्ही त्यांची वाट बघत बसलो होतो. तर इकडे तूप आहे तर ते घेतलेलं आहे मी आता कुकरमध्ये. तुपामध्ये हे जे हे आहे लॅप्सी रवा, तर तो भाजून घेणार आहे आणि नंतर त्याच्यात थोडं लागेल तसं पाणी ओतून मग मी आधी कुकरला शिजवून घेणार आहे. कारण असं जर शिजवायला टाकलं तर खूप वेळ लागतो, म्हणून मी आधी कुकरमध्ये असं शिजवून घेणार आहे तुपात भाजून वगैरे. कुकर थंड होतं आहे तर तोपर्यंत म्हटलं गरगाटे भाजी आहे तर ती पण शिजली होती, तर त्याला पण आता फोडणी आहे तर ती देणार आहे. मुलींच्या आवडीचं मिस्टरांच्या आवडीचं बनवलं आणि त्यांनी अगदी प्रेमाने खाल्लं तर खूप समाधान वाटतं, खूप छान वाटतं मनाला. म्हणून मी कायम त्यांना विचारत असते काय बनवू काय बनवू. तर मग मी शक्यतो प्रयत्न करते की त्यांच्याच आवडीचं असावं असं. पण कधी कधी होतं की खूप वैताग येतो की रोज रोज काय बनवायचं, मग मी कधीतरी माझ्या आवडीचं पण असं काही नाही, सगळीच खातात. तर इकडे मी फोडणी देते. लसूण आहे तर तो चेचून टाकलेला आहे, लसणाची फोडणी देणार आहे मस्त असं. ह्याच्यात थोडीशी चटणी आहे तर ती टाकून घेणार आहे आणि नंतर ती भाजी आहे शिजवलेली तर ती कढईत अशीच ओतून देणार. नंतर त्याच्यात मी शेंगदाण्याचं कूट आणि मीठ आहे तर ते घालणार आहे. खूप छान लागते भाजी मस्त, आणि अख्खे शेंगदाणे घालायचे, अगदी टेस्टी लागते मस्त. आमच्या घरात सगळ्यांना आवडते. ही एक पालकची आणि एक दुसरी भाजी असते चाकवत, ती एक भाजी खूप छान लागते आणि खूप टेस्टीसुद्धा लागते. आमच्या घरात सगळेच आवडीने खातात. तर इकडे भाजी वगैरे टाकून घेतलेली आहे. तर तोपर्यंत आता गूळ आहे तर तो मी काढून ठेवलेला आहे, तो मी बारीक करून घेणार आहे कारण मला खीर बनवायची आहे. तर इकडे मी गूळ आहे तर तो बारीक करून घेते. तर मी बघितलं हे शिजलेलं आहे का, तर छान शिजलं होतं मस्त असं अगदी पटकन. आणि जर असंच पातेल्यात शिजवायला टाकलं असतं किंवा कढईत तर खूप वेळ लागला असता आणि मग सारखं चेक करायला वैताग येतो, म्हणून मी जर लॅप्सी बनवायची असेल तर शक्यतो कुकरमध्येच लावते. तर इकडे आहे तर तो गूळ बारीक करून घेते असा, मग असंच मी वरतून टाकणार आहे, त्यासाठी बारीक गूळ करून घेतला. नंतर ह्याच्यात थोडंसं दूध टाकून घेतलेलं आहे असं मस्त असं, म्हणजे थोडंसं पातळ व्हावं म्हणून. आणि नंतर ह्याच्यामध्ये ना गूळ आहे तो चिरून ठेवला होता, तर गूळ आहे तर तो सुद्धा टाकून घेतलेला आहे. तो एकसारखा एकजीव करून घ्यायचा, म्हणजे तो गोळ आहे तो विरघळून द्यायचा. नंतर थोडंसं मिल्क मेड आहे तर ते सुद्धा मी त्यात ॲड केलेलं आहे. आणि ह्याच्यात शक्यतो खोबरं आहे ना ते बारीक अशा काचऱ्या करून टाकतात, पण माझ्या मुली खाणार नाहीत, मला फुल गॅरंटी होती त्या हे खोबरं आहे तर त्या खाणार नाहीत. काढणार काजू बदाम वगैरे जरी असेल ना तरी त्या खात नाहीत अक्कं टाकलं. मग मी मिक्सरमध्येच वेलची, नंतर थोडं जायफळ, खोबरं वगैरे आहे ना ते सगळं बारीक केलं आणि त्याच्यात टाकून दिलं. मग ते सगळंच खाल्लं त्यांनी, मग काहीच त्यातलं काढणार नाहीत. आणि जर असं मोठं मोठं टाकलं असतं ना तर त्यांनी 101% मला गॅरंटी आहे की त्यांनी काढलंच असतं. तर मी ज्यावेळेस खोबरं घेतलं होतं त्यावेळेसच दिशू म्हणत होती मम्मी खोबरं नको टाकू, तर मी म्हटलं नाही टाकत. आणि मी चांगलं आहे का, चांगलं आहे, गप ना परत मला